नमस्कार, कोकण चंदेली चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि कशा आहात सगळे मजेत ना? तर आज आपण आलेलो ठाण्यामध्ये, खास म्हणजे आत्ताच घेऊन आलो इथं. त्या आधी आम्ही 2-3 वेळा येऊन गेलो, तर मला चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. तर आज आम्ही आलो ठाण्यामध्ये वागले इस्टेटमध्ये. तर इकडे बोन्साई चायनीज आहे. आपण याआधी महाराष्ट्रीयन पद्धती ट्राय केले किंवा गुजराती डिशेस देखील ट्राय केल्या, बट आज आपण आलो होतो चायनीज खायला. आणि चायनीजमध्ये इकडे तुम्हाला बघाल ना, तर म्हणजे जे आपण रेग्युलर चायनीज खातो ना त्यापेक्षा डिफरंट आहे सगळं. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते सगळं पाहायला भेटणार आहे. आणि आता इकडे मम्मी आहे, मी आहे, इकडे सतीश पप्पा. तर आम्ही आता इकडे चौघजण आलो तिकडे. आता बघूया पुढे आपला लॉक कसा असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हो, अशा प्रकारे बघा बोन्साई द चायनीज हाऊस. इकडे आता आम्ही आतमध्ये आलो आणि आतमध्ये बघाल ना, तर एक नंबर असं बसायला ॲम्बियन्स पण एक नंबर आहे. काय मका ऑर्डर केलाय? पनीर एक्का, मशरूम लेमन ड्राय, चिकन एक्का, चिकन दिलकुश आणि चिकन बुलेट ड्राय अशा मी 5 ऑर्डर केल्या आहेत. आता तुम्हाला मी मेनू कार्ड पण दाखवतो. हा मेनू कार्ड आहे इकडचा, बोन्साई द चायनीज हाऊस. आणि हा आपला बोन्साईचा मेनू कार्ड आहे. आणि मेनू कार्ड पण पूर्ण असं युनिक आहे. म्हणजे हे तर आपल्या रेग्युलर झाला, पण जे ह्यांचे आहेत ना शेफ स्पेशलवाल्या, जी तुम्ही कधी नावं ऐकली पण नसाल, ते तुम्हाला नावं इथं ऐकायला भेटेल. म्हणजे असं झाला इटालियन, दिलकुश, इराणी, भुना वगैरे. आणि हा यांचा फेवरेट आहे चिकन टर्किश रोल, तो खूप व्हायरल आहे जे सोशल मीडियावर सुद्धा. हे आपल्या रेग्युलर चायनीजच्या गाडीवर भेटणार आहे. इकडे व्हेजमध्ये सुद्धा खूप ऑप्शन आहेत आणि यांचे सॉसेस वगैरे सगळे एक नंबरच असतात. ते स्वतःहून तयार करतात. इकडे आपला व्हेज मेन्यू हा तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही बघू शकता. हे आपले ग्रेव्ही मधले मेन्यू आहे. आणि ग्रेव्हीमध्ये पण सुद्धा त्यांच्याकडे भरपूर असे ऑप्शन आहेत. मी तर इथं आले आणि आता बघायला ना तर म्हणजे गर्दी नाही. आणि ह्याच्या आधी आम्ही 2 वेळा रात्रीच्या तेव्हा पण फुल गर्दी होती, दुपारची पण तेव्हा गर्दी होती, थोड्या वेळाने गर्दी होईल. तर आम्ही लवकर आलेलो आहो. आणि इथं बघाल ना, ते जी नावं आहेत त्या अतिशय काय काय ऑर्डर दिलं ते मला सुद्धा ते नावं तेच येत तर नाही. इथं सीन झालं आता. हे खूप अलग अलग नाव आहेत. आणि यांचा मेन्यू कार्ड सुद्धा खूप मोठा आहे. उनान चिल्ली सॉस, रोस्ट गार्लिक सॉस, ब्लॅक बीन सॉस, खूप खूप प्रकारचे यांच्याकडे व्हरायटीज आहेत. यांची प्लेट पण बघ ना, मस्त आहे. प्लेट पण भारी आहे, मस्त डिझाईन आहे. इकडे सगळ्यात आधी इकडे टेबलवरती आला होते टाइमपास, दही शेव आणि शेजवान चटणी. चटणी एक नंबर ना, टॉप लेवलची. इथली जी चटणी असते ना, नॉट कुठेच पण मिळणार नाही. हाच चटणी टेस्ट एकदम. असं टेस्ट वेगळीच आहे चटणीची, एकदा खाली तर खावसारखेच वाटतं. मेन गोष्ट मम्मी चटणीसाठी येते. आता टाइम पण तिनेच मागवलं. तर ही आपली आहे मम्मीची ऑर्डर. मशरूम लेमन ड्राय, पनीर डबल एक्का, चिकन तिलकुश ड्राय, चिकन डबल एक्का, चिकन बुलेट ड्राय. मस्तपैकी आपलं टेबल सजलेलं आहे. दादा ताव मार. इकडे मशरूम लेमन ट्राय आलेला आहे, ट्राय करून बघूया. ह्याच्या समोरच चिकन कायच नाही आलंय, भारी असं मस्त एक नंबर अशी टेस्ट आहे. आणि ह्या खाल्ल्यानंतर ना मशरूम असा मस्त फ्राय झालेला आहे. आणि खात्यावर यात पण लेमनचं चव येतं आणि मस्त अशी आंबट तिखट गोड अशी चव आहे. जाम भारी, मला तर खूप आवडला. पनीर डबल एक आणि पनीरला छान अशी चव आहे मस्त, आणि चायनीजचा फ्लेवर आहे. आणि बाहेरून क्रिस्पी असं मस्त झालं ना, मस्त एक नंबर. मला तर भरपूर दोन्ही पण आवडले, मशरूम पण आवडला आणि पनीर पण आवडला. तर आपलं चिकन दिलकुश ड्राय आहे. प्रत्येकाची चव अलग आहे. म्हणजे ती तुम्हाला कलरमध्ये एक वाटत असतील, ती चव तर पूर्णतः अलग आहे. तर यातलं मी एक पीस ट्राय करतो. एक नंबर, म्हणजे एकदम चायनीज फुल एकदम फ्लेवर आहे. आणि सॉस वगैरे आहेत. यांनी पूर्ण ऑथेंटिक चायनीजचा फ्लेवर आणला इकडे. दिलकुशने माझ्या दिल पूर्ण खुश करून टाकलाय. आता आपला चिकन डबल एक्का आणि पनीर डबल एक्काची ग्रेव्ही सेमच आहे. त्यामध्ये पनीरच्या मध्ये चिकन टाकलेलं आहे. ते पण आपण ट्राय करून बघूया. ही ग्रेव्ही म्हणजे आपण बटर चिकनला वापरतो ना, त्यामध्ये एक सिमिलर ग्रेव्ही आहे. त्याची चव पूर्ण उतरली आहे त्यामध्ये. हा आपला शेवटचा चिकन बुलेट आहे. आता हे खाऊन आपण नुसते बुलेट मारायचे. खाऊन बघ.
चिकनची चव पण अलग आहे. सेम चव नाही, म्हणजे आपण चायनीज खायला जातो, एक चिल्ली घेतो, लॉलीपॉप घेतो, सूप घेतो, त्यामध्ये ग्रेव्ही सेम असते, फक्त ती एक जाडी अशी करून फक्त ते आपल्याला सर्व करतायत. तुम्ही काही डिश मागवाल ना, प्रत्येक डिशची चव पूर्ण अलग आहे. तिन्ही फ्लेवर वेगळे आहेत. पनीर घेतल्या, पनीरचा तुकडा मस्त अशी चटणी आहे. चटणी पण मस्त आहे ना. चटणी पण भारीच आहे. काय दादा, तुला काय वाटलंय? एक नंबर. अशी चव मला वाटत नाही मी आधी कुठे खाल्लं आहे. जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो इकडे ना, तेव्हा भरपूर आवडलं होतं आम्हाला लोकांना, म्हणून आम्ही आता तिसऱ्यांदा की चौथ्यांदा येतो ना. म्हणजे एवढं फेवरेट झालं आमचं हे हॉटेल, म्हणजे चायनीजमध्ये. इथे स्पेशली चायनीजच भेटतं आणि देखील सगळं म्हणजे इंडियन थाई, म्हणजे सगळं असं थाई पद्धतीने आहे एकदम. प्रत्येकाची चव वेगवेगळी आहे. आम्हाला तर आवडलं बघा, आमचं प्लेट बघा इकडे अर्ध संपलं पण आहे. मला खूप आवडतं, मस्त आहे. हा व्हेजमध्ये पण म्हणजे तुम्ही जर फॅमिलीसोबत येत असाल ना आणि कोणी व्हेज खाणारे असेल हां, तर त्यांच्यासाठी पण चांगलं आहे आणि नॉनव्हेजसाठी पण चांगलं आहे. म्हणजे दोघांचे पण इथे पोट मस्त भरून झालं आणि मन मस्त एकदम काय बोलते समाधानी होईल, तृप्त होईल. दुसरं महिना आहे, हे सर्वात बेस्ट आहे, एक नंबर आहे. तर आमचा स्टार्टरचा खाऊन झालेला आहे. तर आम्ही व्हेज शेजवान राईस मागवलाय मम्मीसाठी आणि आम्हाला चिकन शेजवान राईस मागवलाय, सॉरी चिकन ट्रिपल राईस मागवलाय. तर मम्मी शेजवान राईस खाते. मस्त आहे. आमचा सुद्धा येतोय ट्रिपल राईस, आम्ही वाट बघतोय. आम्हाला वाटतं आम्ही स्टार्टर फक्त 5 मिनिटात संपवला, शूटिंग झाल्या. भूक पण लागली होती आम्हाला आणि टेस्टी पण आहे एकदम. तर आमचं ट्रिपल राईस आलेला आहे. चिकन ट्रिपल राईसच मागवलाय, त्यामध्ये सूप दिलाय. सूपची पण ग्रेव्ही दिसायला एकदम फुल टेम्पटिंग वाटते, कलरफुल एकदम. तर आपण आता ट्रिपल राईस खाऊन बघूया. पूर्ण चायनीजचा फ्लेवर आहे, एक नंबरच लागतं. ही चटणी आम्ही आतापर्यंत 6 वेळा मागवली. मम्मीने 2 की 3 वाट्या गजर असेल चटणी, कारण चटणीच भारी आहे, एक खूप. नंबर असेल. सूप पण बघतो. प्रत्येक डिशची चव वेगळी आहे, क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे. क्वांटिटी पण भरून क्वांटिटी आहे. आणि तो ट्रिपल राईस आहे ना, त्यामुळे 3 जण आरामात खाऊ शकतात. म्हणजे पोट भरून नाही, पण 3 जण खाऊ शकतात. स्टार्टर खाल्ल्यानंतर काय आपल्याला जास्त मेन गोष्टी करायला लागत नाही. स्टार्टर खाऊनच अर्धा पोट भरलेलं असतं, कारण त्याच्यानंच अर्धा मन तृप्त होतं. नंतर हा आपला काय मस्त आता जेवणासाठी भात खायचं म्हणून काय. तर अशा प्रकारे आम्ही आता बोन्साई चायनीज हाऊस इकडून आता मस्तपैकी पोटवर खाऊन निघालो आहोत. आणि तिकडे गेल्यानंतर आमचं मन तर आहे ना ते मस्त तृप्त होतं, कारण जी चायनीजची फ्लेवर आहे ना तिकडे, तर मला नाही वाटत आम्ही याआधी कुठे ती फ्लेवर म्हणजे ती चव आम्ही याआधी कुठे खाल्लेली आहे. अतिश भाऊ इकडे आहे, गाडी चालवते. आता आम्ही गाडीमध्ये बसलोय. काय मग कसं वाटलं तुम्हाला? लय भारी वाटला, मस्त टेस्ट एकदम लय भारी होती. पनीरची पण आणि मशरूमची पण मस्त एकदम, बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ. मला मेन म्हणजे चटणी आवडते, मी चटणीसाठी भरपूर वेळा येते इथं. पोरांमध्ये चला चटणी तिकडची खायची आहे, मला आवडतं. आम्ही चटणी 3 वेळा घेतली, 6 वेळा घेतली आम्ही चटणी. अतिश काय इकडे येतच असतो, खूप खाल्ला, खूप वेळा. मला एक नंबर चव आवडते इकडे, मस्त लागते. कारण अतिशला आमच्या खायची आवड आहे ना, म्हणजे कुठं कुठं तो इकडे जातं किंवा इंस्टाग्रामवरचं बघून इकडे हा, मी पण असंच इंस्टाग्रामवरती बघून आलो होतो, रील्स फीडमध्ये आली होती आणि एकदा येऊन बघितलं, ट्राय केलं तर खूप आवडलं. मग काय घेऊन आलो. कारण आम्ही सगळे खाऊन खायची आवडलंय सगळ्यांना. तर ते असे कुठे ह्यांनी खाल्ले ना मुलाने बाहेर जाऊन, ते मुलाने असं काय ह्यांनी असं हा बाबा इथं जेवण खूप टेस्टी भेटतं, तर त्याला नंतर मग फॅमिलीसोबत जाऊया. तर तसंच आम्ही एकदा आलेलो, तर आता तिथं खूप आवडला म्हणून आम्ही पुन्हा आलो. आणि तुम्ही सुद्धा कधी आलाच ना या ठाण्याच्या साईडला, तर खरंच तिथं जाऊन एकदा टेस्ट करा, खरंच खूप छान आहे. आणि जर ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली ना, तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय. बाय बाय.